आज दोन्हीकडे दुर्लक्ष केलं. व्हिडिओही बंद पडायला लागला आणि हे चार्जिंगच केलं नव्हतं. तर आपण असं बघत होतो शब्दांची म्हणून शब्दांच्या पलीकडचे हे जे आपण गाणं म्हणतो तसं हे परब्रह्मसुद्धा तसंच आहे की शब्दांच्या पलीकडचे. की सद्गुरूला एकलेपणा किंवा एकपणाच त्याचा कसा आहे सद्गुरूचा, तर ते अनिर्वचनीय आहे. त्याच्याबद्दल काहीच बोलता येत नाही, सांगता येत नाही. आणि दुजा म्हणजे दुसरा ही कल्पनाच त्याला सहन होत नाही. जसं लहान मुलाला सुद्धा आई ही आपलीच असते, दुसऱ्याचं एखादं लहान मूल तिनं मांडीवर घेतलं तर त्याला ते सहन होत नाही. तसं ह्या परमात्म्याला दुजेपणा अजिबात नको आहे. त्यामुळं तो शिष्याला सुद्धा स्वतःमध्ये सामावून घेतो. आणि असं म्हणलं आहे की रुसून तो मौनच धारण करतो किंवा स्वस्थ राहतो, म्हणजे गप्प बसून राहतो. इथं शब्दांची लिपी पुसली जाते आणि मौनच मुखरित होतं. एक वेदामध्ये असं वाक्य आहे, तुम्ही कुठेतरी असे चित्रही पाहिलं असेल की गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्ते छिन्न संशया. गुरु ज्या वेळेला मौन धारण करतो त्यावेळेला शिष्यांचे सगळे संशय हे दूर होतात. नाहीतर आपण व्यवहारामध्ये इतके बोलत असतो, इतक्या शंका विचारत असतो आणि कितीही सांगितलं तरी त्या शंकेचं निरसन एखाद्याच्या होत नाही. पण ह्या परब्रह्माच्या स्वरूपस्थितीबद्दल स्वतःचं जेव्हा स्वरूप पाहतोय त्यावेळेला मग इथं बोलणं उरतच नाही. म्हणून शब्दाची त्या ठिकाणी आवश्यकताच नाही किंवा शब्द काही उपयोगाचाच नाही आणि तिथे मौनच अपेक्षित आहे. त्यामुळं प्रत्ययाला आलेल्या आत्मप्रत्ययाची अवस्था ही आत्मतृप्त असते. कधीकधी आपल्याला व्यवहारातही एखादी गोष्ट हवी असेल आणि ती मिळाली की मग पुढं आपण काही बोलत नाही. आता इथे अध्यात्मामध्ये तेच आहे की आपली शेवटची पायरी काय आहे, परब्रह्माचं ज्ञान किंवा परमात्म्याचं ज्ञान. मग त्याच्या आधीच्या किती पायऱ्या आपण ओलांडून गेल्या, वेगवेगळे प्रयत्न केले तर ते सगळे संपून जातात आणि नंतर बोलणंच थांबतं. जसं काल मिठाच्या बाहुलीचं सांगितलं, वर्णन केलं, अशीच कित्येक वर्णनं असतात. किंवा आकाशातले ढग सगळे विरून जातात वाऱ्याच्या ह्याने. तसं आपल्या मनातलं जे द्वैत आहे ते सगळं विरून जातं. आणि म्हणून ज्ञानदेवांनी सारखं म्हटलेलं आहे की ज्याच्या ठिकाणचा शब्दच मावळतो त्याच्याशी श्रीगुरूंचा बोलण्याचा व्यवहार घडतो. म्हणजे जो व्यर्थ बडबड करतोय ना त्याच्याशी गुरु बोलतच नाहीत. जो मौन असतो ना त्यालाच ते खुणेतून म्हणा किंवा आंतरिक ह्याच्यातनं ते सगळा त्याला ज्ञान देत असतात. कारण गुरूंना द्वैत किंवा दुजेपणा हा अजिबात सहन होत नाही. असं म्हणण्याचा अभिप्राय असा आहे की जो पुरुष श्री गुरु रूपाला प्राप्त झाला त्याच्याशीच त्याचा बोलण्याचा व्यवहार घडतो. म्हणजे ते आत्मसंवाद असतो तो, तिथे शब्दांची गरज नसते आणि तेवढं आवश्यक तेवढंच त्या ठिकाणी बोललं जातं. बाकी सगळं हे न बोलणंच आहे. आणि जेवढा उपदेश प्रकार आपल्यात घडतो असा दिसतो तो स्वरूपाच्या ठिकाणी नाही. आत्ता बघा आपण किती आता एक ओवी समजून घेण्यासाठी 10 पुस्तकांचा आधार घेतला तरीसुद्धा आपल्या डोक्यात तो अजून शिरतच नाही. कारण आपण या व्यवहारामध्येच रमलेले असतो. तो आत्मसंवाद किंवा आत्मरूप जाणून घ्यायचे, आत्मरूपापर्यंत पोहोचायचे ते आपल्या ठिकाणीच आहे. ते गवसत नाही अजून आपण तेवढं शोधत नाही आहे. आणि म्हणून ह्या ओवीमध्ये तेच सांगत आहेत की स्वरूपाच्या ठिकाणी या शब्दाची किंवा लिपीची काहीही उपयुक्तता नाही किंवा त्याचा काहीही उपयोग होत नाही. आता आपण 29व्या ओवीकडे जाऊया. ताई, हो, चावळो म्हणजे काय जरा अर्थ सांगता परत. तेनेसी चावळो बैसे 28. का चावळणे म्हणजे आपण म्हणतो ना काय बरळतोय तसं चावळणे बोलणं. हां, म्हणजे जेव्हा त्याच्या स्थितीशी बोलायला लागतो किंवा चावळायला लागतो त्यावेळेला त्या द्वैताचा त्याला राग येतो, रुसतो तो. आणि बघा ना एखाद्या अगदी प्रिय व्यक्तीला, म्हणजे मला सारखं आईचंच का उदाहरण घ्या वाटतंय की आईला आणि वडिलांना आपल्या मुलांनी कौतुक केलेलं सुद्धा आवडत नाही. कारण ते त्यांचं कर्तव्यच मानतात
आणि ते भारावून जातात किंवा त्यांच्या डोळ्यातनं अश्रू येतात. हे आपल्या व्यवहारात घडतं. तसं या गुरूंच्या किंवा परमात्म्याच्या बाबतीत जेव्हा आपण बोलायला लागतो, आपण म्हणजे मुख्य वेद, आता आज सकाळी तर सांगितलं की वेद शेवटी मौनाच्या अंथरुणावर झोपतायत, म्हणजे ते बोलूच शकत नाहीत पुढे परमात्म्याबद्दल. इतकी वेदांनी शरणागती पत्करलेली आहे. म्हणून हे सगळं ज्ञानदेवसुद्धा तेच सांगतायत की परमात्म्याबद्दल, गुरुबद्दल काहीही बोलणं योग्य नाही. कारण जे बोलाल ते अपुरंच आहे, किंवा ते आपल्या मर्यादेनं आपण बोलतो, आपल्या बुद्धीच्या कृतीनुसार बोलतो. पण खरं परब्रह्म कसं आहे, खरं परमात्मा कसा आहे, हा त्यांच्याशी एकरूप झाल्याशिवाय आपल्यालाही कळणार नाही. त्यामुळं चावळणं म्हणजे बोलणं. आपण म्हणतो ना, काय चावळतोय हा, असं म्हणतो ना व्यवहारात सुद्धा, तो शब्द थोडीशी बडबड वगैरे म्हणतो हा तेच सांगितलं ना, बडबड ना, बोलणंच सांगितलं ना. बोलणं, बोलू लागतो किंवा बोलावंसं वाटणं. एखादा मनुष्य गहन विषय सांगत असतो आणि जो अगदी सामान्य मनुष्य आहे तो त्याच्यावर काहीही बडबडतो. हे काय बोलतायत, हे कुठं असं असतं का, व्यवहारात असं जमल का, संसारात असं करून चालेल का, असा मनुष्य म्हणतो ना अज्ञानाने, ते त्याचं चावळणं. आणि इथं त्यांनी तेच सांगितलंय की जेथे शब्दाची लिही पुसे तेणेशी चावळो बैसे. तर त्या स्थितीतच मनुष्य बोलायला लागतो. ज्या वेळेला बोलणं खुंटतं, खरं म्हणजे लिपी ही संपूर्णच जाते, बोलणं चालतच नाही. आणि जरी तो चावळायला लागला, जरी तो बोलायला लागला, तरी त्या परमात्म्याला गुरुला काही ते पसंत पडत नाही, त्याला आवडत नाही. कळलं? हा, आता त्याच्या पुढे कसं म्हणतायत बघा. कालचाच विषय पुढे 29व्या अवधीत पण आहे, पाहूया आपण आता. प्रमाणाची परिसरे तै प्रमेयची आविष्करे, नवल मेचू ये धुरे नाही पणाची. तर तिथे सुद्धा प्रमाणाची पुन्हा शब्द तोच आलाय. परिसरे, आपण परिसर शब्द वापरतो ना, इथं वेगळे वापरलेत परी आणि सरे, किंवा काहींनी ते एकही केलेत. पण परिसरे म्हणजे प्रवृत्ती होते. जेव्हा प्रमाणाची प्रवृत्ती होते आणि तै प्रमेयची आविष्करे, आविष्करे म्हणजे प्रगट होतं, प्रमेय म्हणजे ते ज्ञान. त्यावेळेला प्रमाणांची प्रवृत्ती जेव्हा सरे, आपण म्हणतो ना एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर हल्लीचे तर सारखी रस्त्याची कामं चालू असतात, असं एक अशी खूण असते, काहीतरी ते बॅरेल वगैरे लावलेलं असतात, एखादा झेंडा असतो आणि त्या मार्गाने जाणं बंद, त्याच्या पुढं आपण जाऊ शकत नाही. मग त्यांनी तो वेगळं जे वळण दिलेलं असेल तिकडून आपल्याला जावं, डायव्हर्जन म्हणतो, तसं जावं लागतं. तसं प्रमाणांचा आपण वापर कितीपर्यंत करणार? आपल्याला जोपर्यंत प्रत्येक प्रमाणातनं काही मिळत नाही तोपर्यंत प्रमाणांचा वापर करणार. म्हणजे पण ती जेव्हा सरे, म्हणजे प्रमाणांची प्रवृत्ती जिथे संपते ते प्रमेयाची आविष्कार. त्यावेळेला हे प्रमेय म्हणजे ज्ञान आविष्कृत होतं किंवा प्रगट होतं. आपण म्हणतो ना आविष्कार झाला म्हणजे प्रगट झाला. आणि नवल मेचू येस धुरे, आता धुरेचा अर्थ अग्निसमोर असा घेतला. म्हणजे ते मी काल जे प्रमाणातलं उदाहरण दिलं होतं की नाही तुम्हाला, यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः, म्हणजे जिथे जिथे धूर असतो तिथे तिथे अग्नी असतो असं अनुमान प्रमाण सांगतं. म्हणून इथे त्यांनी म्हणले की मेचू म्हणजे आवड, नवल मेचू ये धुरे, म्हणजे त्या प्रमाणांच्या प्रवृत्ती किंवा आविष्कार संपल्यानंतर परिसर म्हणजे प्रसर किंवा प्रवृत्ती असाही शब्द वापरलेला आहे, प्रवृत्ती. आणि प्रमाणाची ही प्रवृत्ती संपली की ज्या प्रमाणानं कळणारं जे प्रमेय असतं, म्हणजे जी प्रमेय म्हणजे तो विषय, खरं बरं का, विषय, आणि प्रमा म्हणजे ज्ञान. तर ते जे प्रमेय आहे ते कळतं, तो विषय आपल्याला कळतो. पण हे नवल आहे, असं नवल आहे की मेचू ये धुरे नाहीपणाची. पण श्रीगुरूंच्या बाबतीत कुणाचीही कुठली आवड, मेचू म्हणजे प्रीती,
ही काही चालतच नाही, त्याच्याबद्दल काहीच बोलता येत नाही. किंवा मिरवण्याची फार आवड आहे आपल्याला, पण ते गुरूंना काहीच खपत नाही, नाहीपणाची. पण गुरूंना नाहीपणा मिरवण्याची आवड आहे. नाहीपणा मिरवण्याची आवड आहे ना, आपल्याला बाकी सगळं मिरवण्याची आवड असते. म्हणून काय म्हणलं ना, आपण निर्वाण षटक शिकलेले आहात तुम्ही. मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, न भूमिर्न वायु न वा पंचकोश, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तिथे सगळ्याला नाही सांगितलेलं आहे. म्हणजे इथं त्यांनी तेच सांगितलं की या श्रीगुरूंना नाहीपणा मिरवण्याची आवड आहे. त्या तुम्हाला स्तोत्र जर सगळ्यांचं पाठ असेल तर ते आठवा. सगळं आत्ता मी सांगत नाही, किंवा हवं असेल तर सांगेन. पण तेवढ्यात आपण रमण्यापेक्षा सगळं नाही नाही नाही, म्हणजे त्याला नाहीपणाची आवड आहे. घरात 2 मुलं असतात. आमच्या घरात तर मी अनुभवलेलं आहे ते. एका मुलाला सगळ्या गोष्टीची, मूल असो मुलगी असो, सगळं हवंसं, नव्या गोष्टी हव्यात, छान नटायला हवं, चांगल्या शोभायमान गोष्टी हव्यात. आणि एखाद्याला काहीच आवडत नाही. हे घे, नवीन कपडा नको, छान रंगाचा नको, सगळं शांत शांत असं आवडतं. तसं ह्या गुरुच्या बाबतीत, या परमात्म्याच्या बाबतीत आहे की त्याला हे कुठलंच वर्णनही आवडत नाही, कुठलंच प्रमाणही आवडत नाही. त्याला आवडत नाही म्हणजे काय, की ते प्रमाणाने समजतच नाही. आता काल आपण पाहिली की प्रत्यक्ष प्रमाणही नाही, अनुमान प्रमाणही नाही, शब्द प्रमाणही नाही. जेवढी प्रमाणं आहेत, प्रमाण म्हणजे साधनं, ज्या साधनांनी तुम्ही त्याला शोधाल, त्या शब्द प्रमाणही तिथे लागूच नाही. म्हणून हे शब्दाबद्दलचीच सगळी चालली आहेत. आत्ता ही जी वर्णन चालली ती शब्दाबद्दलची आहेत. आणि तसं नसताना सुद्धा तो जो विषय आहे, म्हणजे परमात्मा हा जो विषय आहे, तो प्रगट होतो. म्हणून फक्त डोळे मिटून शांत बसा, आपल्या आपल्यातच शोधा. आपल्या इथेच कुठलाही म्हणजे विचाररहित अवस्था करा. सगळे मनातले जेवढे वृत्ती असतील त्या थांबवा आणि फक्त परमात्म्याकडे लक्ष द्या. त्यावेळेला हे विषय आणि हे बोलणं सगळं संपून जातं. म्हणजे ह्या त्या विषयाची प्रवृत्ती, म्हणजे ह्या प्रमाणाची प्रवृत्ती संपते आणि तो प्रमेय म्हणजे तो विषय त्या ठिकाणी येऊन उभा राहतो, प्रगट होतो. पण ह्या प्रगट झाल्यानंतर या परमात्मा हाच विषय, आपल्याला त्याचं ज्ञान मिळवायचं. पण त्याला आवड कशाची आहे, नाहीपणाची. मेचू शब्द कुठून शोधला माहिती नाही, त्याची व्युत्पत्ती काही सापडणं मला आवड आहे. पण मेचू ये धुरे म्हणजे अग्निसमोर. आता अग्निसमोरही शब्द का घेतला त्याच्यात माहिती नाही, तर ते अनुमान प्रमाणातलं घेतलं असेल असं मला वाटतं. की जसं धूर आहे त्याच्यावरनं अग्नीचा आपण हे करतो, तसं ह्या प्रमाणाने त्याला काही शोधता येत नाही, अनुमान करता येत नाही, कारण त्याला नाहीपणा मिरवण्याची हौस आहे. एवढंच लक्षात ठेवा. आता जोगांनी सुद्धा, जोग महाराजांनी ह्या षड्विध प्रमाणावर पुन्हा थोडंसं काही सांगितलेलं आहे. की ज्या वेळेला पूर्वी सांगितलेली जी षड्विध प्रमाणं आहेत, त्याचा आश्रय हा जो जीव आहे आपल्या अंतरंगामध्ये, तर तो जीव करत असतो त्या षड्विध प्रमाणांचा. आणि त्यावेळेला ही सगळी प्रमाणं, जसं घटादी हे परिच्छिन्न प्रमेयाची सिद्धी करतात. तर घट असला की मग आपल्याला घटाचंच फक्त ज्ञान होतं. पट म्हणला की पटाचंच ज्ञान होतं. आता कालच बघा त्या ताई सांगत होत्या मठाकाश. आता मठाकाश म्हणजे त्यांनी माठाकाश अर्थ घेतला, तो इतका चुकीचा असतो. मठ आणि माठमध्ये काही साम्य नाही. मठ म्हणजे राहण्याची जागा. जसं घटामध्ये अवकाश असतो, म्हणजे हवा काय म्हणू आपण, आकाश भरलेलं असतं, आणि घट फुटला तरी घटातलं आकाश आणि मूळ आकाश हे दोन्ही एकरूप होऊन जातात. तसं मठ म्हणजे ही आपण राहणारी जागा. हल्ली आपण बिल्डिंग म्हणू, बंगला म्हणू, पूर्वीच्या काळी मठ करून राहत होते, म्हणून मठाकाश. तर ते मठाकाशसुद्धा काय, मठ समजा पडला, उद्ध्वस्त झाला, तर त्यातलं आकाश आणि बाह्य आकाश हे सगळं एकरूप होऊन जातं. म्हणजेच
आपल्या जवळची जी द्विधा अवस्था आहे ही सगळी संपते. आणि धुरे म्हणजे श्रेष्ठ व्यक्ती. जे ये धुरे आहे ना, तर धुरेचा अर्थ त्यांनी बरोबर दिलेला आहे. धुरे म्हणजे श्रेष्ठ व्यक्ती, अर्थात सद्गुरूंच्या स्वरूपाची सिद्धी. म्हणजे त्यांच्या स्वरूपाची सिद्धी म्हणजे स्वरूपाचं ज्ञान व्हावं म्हणून या प्रमाणांचा जर आश्रय केला तर ही सगळी प्रमाणं सद्गुरूंचं स्वरूप ज्ञान होऊ देत नाहीत. त्याच्या आतच ते अदृश्य होतात, नाहीशी होऊन जातात आणि सर्व प्रमाणांनाही गुप्त राहण्याची आवड निर्माण होते. आता त्यांनी असा घेतला अर्थ बरं का जोग महाराजांनी. आणि प्रमाणांकडून न प्रकाशले जाण्याची आवड सद्गुरूंच्या ठिकाणी आहे. एखादं काय म्हणेल, कशाला ताप द्यायचा हो त्यांना एवढं, प्रत्यक्ष प्रमाण अमकं प्रमाण, जाऊ दे आता आपण कुठल्या तरी प्रमाणातनं प्रगट होऊया. पण असं परमात्म्याचं नाही आहे. आपलं हे व्यवहारात चालतं. आपण म्हणतो कशाला त्यांची परीक्षा घ्या, नाही का, असे परीक्षा काही प्रश्न विचारतात, उत्तरं नाही आली की लोक म्हणतात कोडी वगैरे घालतात, जाऊ दे सांगून टाका आता काय उत्तर आहेत. इथं तसं नाही आहे. कुठल्याही प्रमाणाने तो प्रगट होणारच नाही. म्हणजेच प्रमाणांचे सगळे प्रकार संपतील तेव्हाच प्रमेयाचं म्हणजे श्रीगुरूचं आविष्करण होतं. आणि नाहीपणाचा जो निष्कर्ष आहे तोही त्याला तो आवडतो. नाही नाही नाही, ते नाही ते नाही ते नाही ते नाही, म्हणजे तो विकारी नाही है ना, रूपवान नाही म्हणजे रूप नाही, नाही म्हणजेच अरूप आहे, निराकार आहे, गुण नाही म्हणजे निर्गुण आहे. असं सगळं नाही नाहीचं त्याच्या ठिकाणी प्रत्यय आपल्याला येतो. म्हणजे त्याला हे काहीही लागत नाही, कुठलंच प्रमाण उपयोगाचं नाही. पण व्यवहारामध्ये मात्र आपल्याला प्रमेयाची सिद्धी ही या प्रमाणांनी होत असते. म्हणजे मग काही ठिकाणी आपल्याला हे असे अनुमान लक्षात येतात, त्याला संबंध म्हणतात, किंवा धुराचा आणि अग्नीचा संबंध असतो, तो आपल्याला कायम माहिती असतो. मग त्याच्यावरनं आपण कुठेही गेलो तरी अग्नीचा अनुमान काढू शकतो. किंवा काल मी तुम्हाला सादृश्यावर नाही सांगितलं की सादृश्य बुवा, कधी कधी आता लहानपणी विचारायचं की कोल्हा कसा असतो, तो कुत्र्यासारखाच असतो. म्हणजे थोडंफार त्याच्यामध्ये साम्य असतं. काल म्हणलं तसं गाईसारखा गवा असतो वगैरे. आता वंध्यापुत्र वगैरे ह्या गोष्टी, शशशृंग, सशाचं शिंग आहे का अवेलेबल? नाही, अस्तित्वातच नाही आहे. तो पदार्थ नाहीच. तसं त्याच्याबद्दल काहीच सांगता येणार नाही. पण तरीसुद्धा ज्ञानदेवांनी ही उदाहरणं खूप घेतलेली आहेत बरं का, प्रत्येक खूप ठिकाणी घेतलेली आहेत. की वंध्येच्या पुत्राबद्दल शोक करणं म्हणजे जी गोष्ट अस्तित्वातच नाही त्याच्याबद्दल आपण शोक करत असतो. तसं श्रीगुरूंच्या स्वरूपाचा प्रकार आहे किंवा चमत्कार आहे. आणि उत्तरार्धात म्हणजे पुढच्या ओवीमध्ये किंवा ओवीच्या उरलेल्या भागात ते सांगतात की अत्यंताभाव म्हणजे ज्या काहीही नाही असा अत्यंताभावही भावालाही श्रीगुरू मोजत नाहीत. मी आत्ता सांगितलं तसं शशशृंग हेही नाहीच आहे. तसं श्रीगुरू नाही असं आहे का हो? तो तर आहे, परमात्मा आहे, चराचरात भरून राहिलेला आहे. हे गुरुचं वैशिष्ट्य आहे, हे परमात्म्याचं वैशिष्ट्य. आणि श्रीगुरू परमात्म्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रमाणाचा शिरकाव होत नाही. प्रमाणाची पटी न सरे, परी न सरे, परिसरे म्हणले, काहींनी पटी म्हणले. तर तिथं प्रमाण चालत नाही, एवढं आपण लक्षात घेऊया. आता गिरवाण अनुभवात काय म्हणतात बघा. तदा भाती प्रमेयेन प्रमाणं प्रसरेत यदा. तदा भाती प्रमेयेन, भाती म्हणजेच जाणवतं, प्रमेयेन प्रमाणं प्रसरेत यदा. प्रसरेत म्हणजे निघून जाईल, प्रमाण संपेल. साधन, ज्ञानाची साधन आहे ती, प्रमाण म्हणजे साधन आहे. तर ती जेव्हा संपतील तेव्हा हा प्रमेय जे आपल्या डोळ्यासमोर म्हणजे आपल्यासमोर टाकेल, जाणवतो, त्याचं अस्तित्व जाणवतं, तो दिसत नाही. आश्चर्यमस्य धुर्यस्य नास्ति स्वस्य च लाघवम. आणि त्याचं धुरी म्हणजे धुरीण म्हणतो ना, श्रेष्ठ,
तर त्याच्या ठिकाणचं आश्चर्य असं आहे की नास्तित्वमचे लाघवम, त्याचं अस्तित्व नाही हेच लाघव आहे. अस्तित्व नाही म्हणजे तो दिसत नाही. म्हणून त्यांनी कसं म्हटलेलं आहे की नाहीपणाची धुरे मेछू, म्हणजे त्याला आवड आहे. तसं आता इथं अमृतानुभवात सोपं अभंगामध्ये छान सांगतात स्वरूपानंद. नाना प्रमाणांची मांडणी करून, नाना प्रमाणांची मांडणी करून, घेतिया कळण प्रमेयाते, घेतिया कळण प्रमेयाते. परिप्रमाणे ती होती अप्रमाण, परिप्रमाणे ती होती अप्रमाण. जयाचे दर्शन घेऊ जाता, जयाचे दर्शन घेऊ जाता. ऐसा अप्रमेय प्रमेय जो होय, ऐसा अप्रमेय प्रमेय जो होय. काय ते आश्चर्य वर्णू कैसे. तो एकदम आपल्याला सापडून जाणार आहे. एखादी वस्तू आपल्या घरातली सापडत नसली की आपण शोधतो आणि ती असते आपल्याच जवळ आणि आपण गावभर किंवा बाहेर जाऊन शोधतो. त्या म्हातारी आजीची एक गोष्ट सांगतात ना, कशी सांगतात, तिची सुईच हरवते, शिवता शिवता सुई हरवते आणि तिला सापडत नाही. झोपडीत पूर्ण काळाकुट्टा अंधार असतो म्हणून ती बाहेर येते आणि बाहेर येते, अंगणात बघते, अजून बाहेर रस्त्यापर्यंत जाते. सगळी रात्रभर म्हणजे ती शोधण्याचंच काम करते. कोणीतरी साधू येतो तिकडून, काय म्हणतो, माझी बाई काय शोधताय. काही नाही रे म्हणे, माझी सुई हरवलेली आहे. कुठे तोही शोधू लागतो, कुठेच सापडत नाही. आता अगदी एवढीशी ती सुई शोधायला केवढं ते अंगण, केवढं पटांगण, केवढं आहे. मग शेवटी तो सकाळ होत आल्यावर विचारतो, काय आजीबाई कुठे हरवली तुमची सुई. अरे म्हणे, माझी सुई झोपडीत हरवली आहे, मी शिवत असताना माझी सुई हरवली. अरे बापरे म्हणे, अहो मग त्या झोपडीतच शोधा ना, आता दिवस झाल्यानंतर उजाडल्यानंतर बघा तुम्हाला सापडेल. तर दिवस म्हणजे ज्ञान आहे. ते अंधार म्हणजे सगळं अज्ञान आहे आपलं. तशी आपली अवस्था आहे की आपण अंधारात चाच पडतोय, कुठे तो परमात्मा दिसतोय, कुठे शोधतोय. आणि झोपडी म्हणजे आपला अंतरंग. तर त्या अंतरंगातच ती आपली सुईरूपी परमात्म्याची हे हरवलेली आहे. आणि मग आपण शोधतो बाहेर सगळं. म्हणून कुठे शोधिसी रामेश्वरन, कुठे शोधिसी काशी. हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. तर तो आपल्याच ठिकाणी आहे आणि तो एका दिवशी कधीतरी क्लिक होणं म्हणतात, तसा तो कधीतरी आपल्या पुढे एकदम आपल्याला तो जाणवतो. आणि तो जाणवला की मग आपलं सगळं शांत होऊन जातं. ही धडपड शांत होते, तू मीपणा शांत होतो, आपलं द्वंद्व नाहीसं होतं, आपली दुःख संपतात. आता काल त्या संजय मालपाणींनी छान सांगितलं की सुखदुःख ही बाहेरून येणारी आहेत आणि आपण ती आतमध्ये अगदी कोंबून ठेवतो आणि सारखं आपलं विचार आणि उपाय. पण खरं म्हणजे आपण अंतरंग जर स्वच्छ केलं, शुद्ध ठेवलं, तर त्या परमात्म्याचं ज्ञान आपल्याला होणार आहे. नाही तर बाकीचीच गोष्टी आपण इतक्या भरून ठेवतो की आपल्याला हवी ती घरातली गोष्टी वस्तू सापडत नाही, तसा तो परमात्मा आपल्याला सापडत नाही. म्हणून नवल मेछू ये धुरे, ते सांगितलं आपण काही नापणाची. म्हणजे हे सगळे प्रमाण एवढं लक्षात ठेवा की प्रमाण म्हणजे ज्ञानाचं साधन. वेगवेगळ्या प्रकारे आपण ज्ञान मिळवतो, त्याला प्रमाण म्हटलेलं. आणि मग ही ज्ञेय वस्तू अचानक आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. मग सद्गुरूंच्या बाबतीत काय नवल आहे पहा, की काही नाही या पणाचीच त्यांना मोठी आवड आहे. म्हणून म्हणलं, हे नाही ते नाही ते नाही, नेती नेती ती गोविंदू रे, श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. म्हणजे गोविंद म्हणल्यावर आपल्याला तो कळतो, पण श्रुती सगळ्याला नाही 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 म्हणते आणि मग त्याची वाचाच खुंटते, तिथं शब्द चालतच नाही. डॉक्टर मानसीताई म्हणतात, परमशिवगुरूंचं वर्णन करायला जावं तर सगळे प्रमाणांचे प्रकार संपतात, सगळे संपतात. जसं आता मला एकदम एक उदाहरण आठवले, ते मी सांगते तुम्हाला. आणि प्रमाणांचा अडथळा दूर सारला की प्रमेय म्हणजे आपलं चैतन्य
हे आपोआप आविष्कृत होतं, आपल्या समोर प्रगटतं. मग आपल्याला काही शोधायची गरज पडत नाही, एकदम समोर ठाकतंच आहे ते. आपल्या समोर ठाकते म्हणजे आपण त्याच्या आपल्या अंतर्मुखात ते एकरूप होऊन जातं किंवा आपल्याला ते समजतं आणि आपणही बाह्य जगाशी सगळं विसरून जातो. एकदम आत्ता डोक्यात आलं की हे नाही ते नाही ते नाही. डॉक्टर काय करतात हो, त्यांची अशीच थेरपी असते ना सगळी. डायग्नोसिस करायची म्हणजे काय, आधी ही औषधं द्या, मग काय टायफॉइड नाही, मग ही द्या, मग डेंग्यू नाही, मग ही द्या म्हणजे आणका नाही, तमकं नाही, व्हायरल नाही, सगळं नाही. म्हणजे त्या शरीरावर इतके आघात केले जातात आणि मग कुठल्याच औषधांचा परिणाम होत नाही. शेवटी घरच्या ज्या आजीबाई असतात त्या म्हणतात जरा औषधं देणं थांबवा, कुठलीच गोळी देऊ नका, कुठलीच परीक्षा करू नका, आपोआप त्याची तब्येत सुधारेल. आणि खरंच तसं कधी कधी होतं की ते कुठली औषधं सगळ्या मारात थांबवला की मग त्याला आपोआप भूक लागायला लागते. मग खायला घेतलं की खाल्लं की त्याला शक्ती येते. आता हल्ली आजारही इतके निघालेले आहेत, सगळं झालेलं आहे. पण एकदम मनात आलं माझ्या की हे सगळं नाही नाही नाही, हा आजार नाही, तो आजार नाही, तो आजार नाही, मग आहे काय ते कळतच नाही. तसं हा असा नाही, तसा नाही, तसा नाही, दिसत नाही, ऐकू येत नाही, पाहता येत नाही, बोलता येत नाही, मग काय आहे. ही सगळी प्रमाणं संपली की आपल्याला तो परमात्मा दिसणार आहे आणि मगच आपण त्याचा अनुभव घेऊ. अनुभवामृत सांगितलेलं, अमृतानुभव सांगितलेलं. तो अनुभव आला की आपल्याला सगळं कळेल असं सांगतात. आता 30व्या ओवीची सुरुवात करून घेऊया. आज थोडासा 28चा मला आढावा पुन्हा घ्यावा लागला. आता काही उद्या घ्यावा लागणार नाही, 29ही आपल्याला तसा समजला असेल. आणि 30शी ओवी फक्त आपण सुरुवात करूया. काही बाही अळूमाळू आहेत, 5 मिनटं थांबा, आज जा नाही तर. काही बाही अळूमाळू देखी जे एखादे वेळू, तरी देखे तेही विराळू जया गावी. ते आपल्याला माहिती आहे अभंग. फुले माझी अळूमाळू वारा विरघळू, ते जे आहे ना, तसंच इथं अळूमाळू शब्द आला मला तेव्हा ते आठवायला की काही बाई म्हणजे भलतेच आणि अळूमाळू म्हणजे सहज किंवा किंचित. देखी जे एखादे वेळू, एखाद दिवशी असं ते पटकन भागीतलं जाणार आहे सहज. तरी देखे तेही विराळू म्हणजे विरळ आहे ते. तरी देखे ते पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ही गोष्ट एकदम वेगळी आहे, विराळ आहे. जया गावी. आता जया गावी म्हणजे ज्याच्या विटाळू आहे का? हां बरोबर आहे, थोडंसं हो विटाळू आहे, विटाळू. आता त्या विटाळूवरही मी विचार केला बरं का, की आपण जो विटाळू शब्द, विटाळ शब्द आपल्याकडे वाईट यानं वापरला जातो, तर इथं त्यांनी विटाळ म्हणजे पाहणं संभवतच नाही, ते पाहायचंच नाही आहे म्हणून त्याला विटाळू म्हटलं. म्हणजे एखाद वेळेला ह्या आत्मरूपाला श्रीगुरूनं म्हणजे आत्मरूप श्रीगुरूनं एखाद वेळेला कदाचित पाहिलंच तर त्या पाहिलेल्या वस्तूसह सुद्धा ते सगळं खोटं ठरतं. तरी देखे तेही विटाळू म्हणजे पाहणं हाच विटाळ, म्हणजे खरं नकोच आहे पाहायला. जया गावी, ज्याच्या गावी म्हणजे ज्या गावी, अर्थात त्याचं जे ठिकाण आहे, स्वरूपस्थितीचं जे ठिकाण आहे, त्या ठिकाणी ते खोटं ठरतं. म्हणजे जर असं पाहायला गेलं अचानक शोधता शोधता आपल्याला कदाचित त्याचा अनुभव येतो. कदाचित थोडंसं पाहतो. अळूमाळू म्हणजे किंचित, काही बाई भलतंच. आणि पाहतो या म्हणण्याचा सुद्धा तिथे विटाळ आहे. तुम्ही म्हणता तो बरोबर आहे, माझ्या चुकून लिहिताना तो विराळू असं मला म्हणजे ते अक्षरांची हे होते आपलीच गफलत. तर विटाळू आहे म्हणजे त्याला पाहणंसुद्धा संभवत नाही. खरं तर पाहण्याच्या पलीकडं आहे, ऐकण्याच्या पलीकडं आहे, बोलण्याच्या पलीकडं आहे. चव तो घेणं शक्यच नाही, नाही का, स्पर्शही नाही. मग नेमकं काय, याला सगळ्याचा विटाळ आहे अशा अर्थी त्यांनी तो विटाळू शब्द वापरला.
की देखीजे एखादे वेळू तरी देखे तेही विटाळू. आणि तसं पाहायचं म्हटलं तरी सुद्धा त्याचा विटाळ होतो. म्हणजे पाहणं संभवतच नाही, ते अनुभवणं आहे. अनुभव. आता आपल्याला सुद्धा काही गोष्टींचे अनुभव घेतो आपण. शांत राहण्याचा अनुभव, कुठलीही गडबड गोंधळ नको वाटतो. आता बघा हल्ली ते डीजे बीजे तर अजिबात नको वाटतं. म्हणून प्रसन्नतेचा अनुभव, शांततेचा अनुभव हा जसा घेतो तसा त्याला पाहणं किंवा पाहतो हे म्हणणं सुद्धा त्याला विटाळासारखं. म्हणजे ते संभवतच नाही, पाहणंही शक्य नाही, अनुभव नाही त्याला. आणि ते बघूया कधी कसं अनुभवायचं ते. थांबूया इथेच. कोणी म्हणणार आहे इदम उपकर्तुम, नाही तर म्हणते इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयः क्वचाल्पं विषयविपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराज. हा म्हणू का आरती? म्हणा. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणाती कोणी. अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उद्या गोपिका नारी. नारद तुंबर हो समगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. रामा जनार्दन पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. छान म्हणले. पंढरीनाथ भगवान की जय. उद्या कोण म्हणणार आहे, सांगणार आहे काही? शिवशक्तीतल्या उभ्या आणि आजची 28 थोडीशी अपूर्ण राहिलेली पुन्हा आणि 29. मी 23वी घेते. बरं चालेल शिवशक्तीतली काय हरकत नाही. बर. आणि यातली कोणी घेते? गुरुवर्णानातली कोणी घेणार आहे?
प्रयत्न करते ताई. करा ना, प्रयत्नच करायचा आहे, काहीच हरकत नाही. मलाच प्रयत्न करावा लागतोय, तुम्हाला लागेल त्यात काय विशेष आहे. कारण तसं जर म्हणलं ना तर एक ओवी 2 मिनिटात संपून जाईल. असं कधीतरी वाटतं की पटकन फक्त अर्थ सांगावा आणि मोकळं व्हावं आणि पुढे जावं. चालेल चालेल, सांगा. 28 का 29? 28 थोडीशी सांगा आणि 29 सांगा. ओके. तसं आज 28 वर बोलल्यात थोडक्यात त्या, पण पुन्हा आज थोडंसं मी सांगितलंय त्यानुसार काही अधिक तुम्हाला समजलं असेल तर सांगा. कुणाला काही शंका नाही आहे? चला थांबूया मग.